तर भावा तुम्ही माझ्या की आजी भाऊ चहा घेऊन बाहेर का उभा आहे. तर भावानं आमच्या इकडे पाऊस झाला होता म्हणून वातावरण एक नंबर झालं होतं बरं का, म्हणून चहा केला डायरेक्ट बाहेरून प्यायला सुरुवात केली बरं का. बाहेर यायचं कारण म्हणजे आज आमच्या इथे गणपतीची पूजा होती आणि जेवण होतं बरं का. गणपतीची पूजा आणि जेवण असलं ना आमच्या मायातल्या सगळ्या बायां माणसं काम करू लागतं बरं का. इकडे वडील पण गॅस टाकी पशी काय करत होते काय नव्हते काय माहिती. वडिला म्हणलं हाऊस करावं त्याच्या स्वयंपाक काय जास्त बनवायचं नव्हतं, फक्त 100 लोकांपुरतं बनायचं होतं आमच्या मायापुरतं म्हणून वडीलच बनवत होते बरं का. वडील घरापुरतं ना जेवण चांगलं बनवते बरं. सगळेजण बॉमा कुठे गेला बॉमा कुठे गेला शोधत होते बरं का. बॉमा काय सापडत नव्हतं. नंतर बॉमा आला. बॉमा म्हणलो कुठे गेलता. बॉमा म्हणला अरे चारा काढत होतो दूध वगैरे काढत होतो गायचं. म्हणलो ठीक आहे आता ये इकडे. आणि इकडे आमचा स्वयंपाक बनवून रेडी झाला होता बरं का. यो स्वयंपाक सगळा आमच्या वहिनीनं वडिलांनी त्यांनी बनवला होता बरं का. त्याच्यात आमची एक लहान बहीण आली ती डायरेक्ट म्हणली मी कोथिंबीर टाकतो व्हिडिओ घे आणि ब्लॉग मध्ये टाक. म्हणलं यो मग काय मस्त पैकी स्वयंपाक वगैरे झालं. लईच आरती वगैरे चालू केली बरं का. आरती वगैरे झाल्यानंतर डायरेक्ट महाप्रसाद कार्यक्रम होता बरं का आमची. मग काय आरती वगैरे झालं मस्त पैकी माणसं जेवायला बसून दिलं बरं का. तुम्ही बघू शकता सगळे आमचे डोळक्याचे माणसं बरं का मित्रांनो. त्याच्यात तो माझ्या बाजूला साहेब बसलो होता. साहेब नुसतं माहिती मला व्हिडिओ मध्ये घे मला व्हिडिओ घे. मित्रांनो माझं पण जेवण झालं होतं बरं का. मी काही गुलाबजाम खात नाही डाएट वाचल्यामुळे बरं का. त्याच्यानंतर मस्त पैकी जेवण वगैरे झालं ना याच्यानंतर आम्ही डान्स करायला सुरुवात केली बरं का मित्रांनो. आमच्या इकडचे डान्स बघा कसे असतात कसे. बोलतो बंगाली राहुल